आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। मुख्यमंत्री उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत दररोज 3 प्रचार सभा घेणार। नगर परिषदा आणि नगर पंचायतींकरता मुख्यमंत्र्यांचा दौरा। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिश्नोई अमेरिकेतून हद्दपार। बिश्नोईला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार। अनमोल बिश्नोईवर 32 पेक्षा अधिक गुन्हे दाखल। भाजपमधील इनकमिंगवरून शिंदेंची शिवसेना नाराज। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार। मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली नाराजी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे अन भाजपनं नाही, हे चालणार नाही। शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी सेनेच्या मंत्र्यांना सुनावलं। महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही याची काळजी घेणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। घटक पक्षातील नेते एकमेकांच्या पक्षात नको असा निर्णय झाल्याची माहिती। भाजपमध्ये इनकमिंग सुरूच राहणार। राज्यभरात 4,500 शिवसैनिक आमच्या संपर्कात। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचं मोठं वक्तव्य। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी राजेंद्र मुठे यांच्या अहवालात पार्थ पवारांचं नाव नाही। दिग्विजय पाटील, शीतल तेजवानी, रवींद्र तारू यांचं नाव। पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अनगर नगरपंचायत निवडणुकीसाठीचा उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील भाजप समर्थकांचा तुफान जल्लोष आणि डीजेच्या तालावर ठेका। बिबट्याच्या हल्ल्यांना राज्य आपत्ती घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येणार। प्रस्ताव मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। तर बिबट्यांचा वावर असलेल्या जिल्ह्यात शाळांची वेळही बदलणार। सांगलीतल्या बोरगावामध्ये पार पडलेल्या सगळ्यात मोठ्या बैलगाडा शर्यतीतील विजेत्यांचा मुंबईत सन्मान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते सत्कार। चंद्रहार पाटलांचं शिंदेंकडून कौतुक। साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय। मलकापूर नगर परिषदेमध्ये भाजपचं कमळ फुललंय। अर्ज छाननीमध्ये विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं भाजपच्या 5 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला। तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये भाजपचे 3 तर राष्ट्रवादीचा 1 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। विरोधी उमेदवारांचे अर्ज बाद झाल्यानं 4 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। मुसाळमध्ये प्रभाग क्रमांक 7 मधील भाजप उमेदवार प्रीती पाटील यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे। तर सावदा, भुसावळ आणि जामनेर इथे देखील भाजपच्या 3 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। रायगडमध्ये सुनील तटकरेंना भरत गोगावलेंनी पुन्हा धक्का दिलाय। म्हसळा नगरपंचायतीतील माजी नगराध्यक्षा फरीन अब्दुल अजीज बशारत यांच्यासह 9 नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। तटकरेंच्या प्रत्येक उत्तराला तोडीस तोड नाही तर त्याहून पुढे जाऊन उत्तर दिलं जाणार असा इशारा यावेळी गोगावले यांनी दिलाय। महाड नगरपालिकेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी युतीतून सुदेश कळमकर, शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनील कविस्कर तर महाविकास आघाडीकडून चेतन पोटफोडे निवडणूक लढवणार आहेत। ऐन निवडणुकीच्या काळात बीड शहरातील भाजपसह राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय। राष्ट्रवादीच्या कार्यालयाला कुलूप असल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेना उबाठा पक्षाचे नेते अद्वै हिरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। अद्वै हिरे दादा भुसेन विरोधात निवडणूक लढले होते। अद्वै हिरे यांच्या भाजप प्रवेशावरून मंत्री दादा भुसेंनी नाराजी व्यक्त केली। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी भाजपमधील अंतर्गत कलह वाढलाय। दादा भुसेंनी सहकारी मंत्र्यांच्या मदतीने नाराजीचा सूर आळवलाय।
भाजप प्रदेशाध्यक्षांनी मोठी खेळी केली आहे। डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मनसे शिवसेनेला सुरुंग लावलाय। मनसे आणि शिवसेनेचे नगरसेवक रवींद्र चव्हाणांनी फोडले। शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावर नाराजी व्यक्त करत शिवसेनेकडून मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकण्यात आला। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेनं पक्षप्रवेश द्यायचे आणि भाजपनं नाही, हे चालणार नाही, अशा शब्दात एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्री फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते असं स्पष्टीकरण मंत्री उदय सामंत यांनी दिलं। दरम्यान शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली, यावर देखील सामंतांनी प्रतिक्रिया दिली आहे। मुख्यमंत्री फडणवीस राज्याचे प्रमुख असून त्यांना भेटण्यात गैर काय, असा सवाल सामंत यांनी उपस्थित केला। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं, याला म्हणतात चोर मचाये शोर। आज कुणीतरी परत गावी जाणार असं म्हणत आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना टोला लगावला। नोंदणीकृत पक्षांच्या पर्यायी उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरले होते, मात्र निवडणूक आयोगानं आदेश रद्द करत नवा आदेश काढला। त्यामुळे नोंदणीकृत पक्षाच्या पर्यायी अर्ज भरलेल्या अनेक उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद होणार आहेत आणि त्यामुळे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली असून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरही शंका उपस्थित केली आहे। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची एनडीएचे नेते म्हणून निवड होणार, हे आता निश्चित झालं असून ते पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। ते या राज्याचे 10व्यांदा मुख्यमंत्री होणार आहेत। आता एक मोठी बातमी, थंडीपासून संरक्षण मिळवण्यासाठी रात्री खोलीमध्ये शेगडी पेटवून झोपणं बेळगावातील अमन नगरातील 3 तरुणांच्या जीवावर बेतलंय। शेगडीच्या धुरामुळे श्वास गुदमरून या 3ही तरुणांचा जागेवरच मृत्यू झाला, तर आणखी एका तरुणाची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। बेळगावातील अमन नगरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे। थंडी अधिक असल्यानं त्यांनी रात्री झोपण्यापूर्वी ऊब घेण्यासाठी शेगडी पेटवली, मात्र रात्री घराला आतून कडी लावल्यामुळे शेगडीचा धूर बाहेर जाण्यासाठी कोणतीही वाट राहिली नाही आणि यामुळे खोलीत विषारी धूर पसरला। मृत आणि जखमी झालेले सर्व तरुण 22 ते 23 वर्ष वयोगटातले आहेत। पूरा पुलिस रिपोर्ट आने के बाद में पूरा पता चलेगा, लेकिन मानना यही है कि जो सिगरेट के हिसाब से जो धुआं हुआ और रूम पैक था, वो कार्बन मोनोऑक्साइड ने उन्होंने ब्रीथ करके 3 बच्चे, नौजवान बच्चे 22-23 साल की उम्र के थे और 3 बच्चों गुजर चुके हैं, उनका देहांत हुआ है। चौथा बच्चे को हॉस्पिटल लेके गए, वो आईसीयू में है, बेस में उनको डॉक्टर्स ट्रीट कर रहे हैं। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मुंबईत मंगळवारी किमान तापमान 17.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं। या हंगामातील किमान तापमानाचा हा आतापर्यंत निच्चांक आहे। गेल्या काही दिवसांपासून किमान तापमान सलग 18 अंश नोंदवण्यात येत असल्यानं मुंबईकरांना गारव्यानं दिलासा दिलाय। ही थंडी आणखी काही दिवस कायम राहणार आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उड्डाणासाठी सज्ज झालंय। 25 डिसेंबर अर्थात नाताळच्या मुहूर्तावर इंडिगोचं पहिलं प्रवासी विमान उड्डाण घेणार आहे। सुरुवातीला सकाळी 8 ते रात्री 8 या 12 तासांच्या वेळेमध्ये विमानतळाचं संचालन केलं जाणार आहे आणि त्याद्वारे दररोज 23 विमानं उड्डाणं घेतील। उपनगरीय स्टेशनवर आता पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज हे खाद्यपदार्थ मिळणार आहेत आणि यासाठी रेल्वे बोर्डानं रेल्वे स्टेशनवर प्रीमियम ब्रँड केटरिंग आउटलेट्स ही स्टॉल्सची एक नवीन श्रेणी मंजूर केली आहे, ज्यामुळे आता प्रचलित खाद्यपदार्थांच्या कंपन्यांना त्यांचे कॅफे सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विविध संस्थांनी मुंबई महापालिकेचा 3283 कोटींचा मालमत्ता कर थकवल्याचं उघड झालंय। म्हाडा, MMRDA, केंद्र सरकार, बीपीटी, रेल्वे राज्य सरकार, पोलीस संचालनालय आदी प्राधिकरणांच्या 5000हून अधिक मालमत्तांच्या कराचा यामध्ये समावेश आहे। अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा कमी झाल्यानं भारतीय बाजारात सोने चांदीच्या दरात घसरण झाली आहे। दिल्लीमध्ये मंगळवारी सोन्याचे दर 3900 रुपयांनी घसरून 1,25,800 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचे दरही 7,800 रुपयांनी घसरून 1,56,000 रुपये प्रति किलोग्रॅमवर आले। डिसेंबर 2026 पर्यंत मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 1,00,000 अंकाच्या पातळीवर जाऊ शकतो असा नवा अंदाज मॉर्गन स्टॅनलेच्या विश्लेषकांनी व्यक्त केला आहे। मॉर्गन स्टॅनलेच्या बुल केस अंदाजानुसार शेअर बाजार सध्याच्या पातळीपेक्षा सुमारे 26% वाढणार आहे।
वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने होणारं पीक नुकसान आता प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाणार आहे। हे नुकसान 2026च्या खरीप हंगामापासून मिळेल आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल। मुसळधार पाऊस आणि पुरामुळे भात पिकं पाण्याखाली गेल्यास झालेलं नुकसानही विमा योजनेअंतर्गत कव्हर केलं जाईल। बिबट्यांच्या वाढत्या मानवावरील हल्ल्यांची समस्या राज्य आपत्ती म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। तसंच बिबट्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियमाच्या शेड्यूल 1 मधून वगळून शेड्यूल 2 मध्ये समाविष्ट करण्याचा प्रस्ताव देखील सादर करा असं ते म्हटले। सांगलीतल्या कृष्णा नदीवरील ऐतिहासिक आयर्विन पुलाचा 97वा वाढदिवस साजरा करण्यात आलाय। पुलावरून रांगोळी काढून दिवे लावून केक कापत वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलंय। अभिनेते प्रवीण तरडेंनी मिरजमधील महात्मा गांधी पोलीस ठाण्याला भेट देत नशेखोरी विरोधात केलेल्या कारवाईबद्दल पोलिसांचं कौतुक केलं। यावेळी प्रवीण तरडेंनी तरुणाईला व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला। नागपुरात डिजिटल अरेस्टच्या नावाखाली टपाल खात्याकडून सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला गंडवणाऱ्या आरोपीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे। मे महिन्यामध्ये डिजिटल अरेस्टची धमकी देऊन व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून 1.5 कोटी रुपये आरोपीनं उकळले होते। थंडीमध्ये शेकोटी पेटवू नका असे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिलेत। पुणे शहरात उघड्यावर शेकोटी नको असे आदेश देण्यात आले असून पुण्यामध्ये थंडी वाढलेली असताना महापालिकेनं हा अजब निर्णय घेतलाय।